जिल्हा परिषद गटात काय अशी विकासाची कामांचं विजन आहे का, काय सांगाल? आणि बघा, आमच्या आळे फाटा वडगावांचा जो काही परिसर आहे तो खरं तर दाट लोकवस्तीनं आता सध्या तो त्या ठिकाणी आपण पाहतो. सांडपाण्याचा फार मोठा जटिल प्रश्न आमच्याकडे आहे. मी ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना माझ्याकडे अनेक तक्रारी सांडपाणी व्यवस्थापनाबाबत खूप आल्या. कारण आता हे पाणी सगळं ओढ्यानं आमच्या खालच्या शेतांच्या कडेला असणाऱ्या विहिरीमध्ये जाणार आहे. तिथून सगळं प्रदूषण त्या ठिकाणी होणार आहे. मग ते पिकणारं अन्न असेल, शेती नापिकी असेल, किंवा तुमचं गुरं जनावरं जे पाणी पितात त्यांच्या आरोग्य होणारा परिणाम असेल, अशा अनेक बाबींमुळे ह्या प्रश्न भविष्य काळामध्ये उद्भवणार आहेत. आणि ह्या प्रश्नाची तड लावायची असेल तर आपल्याला राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला मोठं काम उभं करावं लागणार. आणि ह्या माझ्या मनोमन ही मानसी ही संकल्पना आहे की आपल्याला हे काम करायचं आहे. आणि हा संकल्पच आहे. कारण माझ्याकडं माझे जे नागरिक आहेत, जे लोक माझ्या वार्डमध्ये राहत आहेत, त्यांना ही समस्या फार मोठ्या प्रमाणात भेडसावते. मग सगळं उतारावरचं पाणी हे नदीकडे जातं. म्हणजे नदीकडचं गाव कोळवाडी, पिंपळवंडी आहे. आणि कोळवाडीपासून, संतवाडीपासून, आळ्याच्या वरचा भागापासून, तिकडं नमशेवाड्याच्यापासून, इकडं आमचं पादरवाडीचा भाग असेल, तिकडे नवलवाडीचा भाग असेल, हा या मतदारसंघामधला असणारा डोंगराकडचा भाग आहे. आणि हायवे लगतचे असणारे जे गावं आहेत, ती दाट लोकसंख्येची गावं आहेत. भविष्यामध्ये नागरीकरण वाढत असताना, विस्तारीकरण होत असताना, शहरांचा, या गावांचा जो काही परिसर वाढत असताना डेव्हलपमेंट हा प्लॅन डेव्हलपमेंट पाहिजे. नियोजित विकास करणं, नियोजनबद्ध त्यामध्ये काम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि असं विजन ठेवून आपलं काम करायचं. मी एक सॅम्पल केस तुम्हाला सांगितली सांडपाण्याची. तशी समस्या कचऱ्याची आहे. तशाचप्रमाणे महिला सबलीकरणासाठी असेल, महिलांच्या अस्मिता भवनं असतील, आरोग्य केंद्राची काही दुरावस्था झाली असेल, किंवा इमारती खूप चांगल्या सुंदर उभ्या राहिल्या पण ॲडमिनिस्ट्रेशन त्या ठिकाणी डल असेल, किंवा तिथलं प्रशासन काम चांगलं करत नसेल, लोकाभिमुख सेवा त्या ठिकाणी मिळत नसेल. त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला कृषी खात्यामध्ये योजना असतात. ती काही लाभार्थी जिल्हा परिषद माध्यमातून आपण त्यांना शेतकऱ्याला लाभ देत असतो. त्यामध्ये काही गडबड होत असते किंवा काही लाभार्थी वंचित राहतात. वैयक्तिक लाभाची योजना असतात. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या जे काही पंचायत व्यवस्थेमध्ये जे काही एक मुख्य जी काही गोष्ट आहे ती जिल्हा परिषद आहे. तिच्या खाली मग ती पंचायत समिती आहे, मग ती ग्रामपंचायत आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला काम करताना मी कोणाला तरी पाडायचं आहे, मला कोणाला तरी हरवायचं आहे, हा अजेंडा आपला अजिबात नाही. मला मी काय करणार आहे, मला का निवडून द्या, हा विषय घेऊन लोकांसमोर मी जाणार आहे. आणि म्हणून आमच्या आळेगावच्या, पिंपळवंडी गावच्या एकूण नागरिकांना हा विश्वास देण्याच्याकरता, म्हणजे त्यामध्ये अनेक गावं आहेत. पिंपरी पेंढार आहे, उंब्रज आहे, गायमुखवाडी आहे, पलीकडचं 2 नंबरचा उंब्रज, 1 नंबर उंब्रज, काळवाडी आहे, पिंपळवंडी आहे. ही जी गावं ह्या मतदारसंघामध्ये आहे, त्या प्रत्येक गावचे अनेक प्रश्न वेगवेगळे आहेत. काही भाग हा सगळं बागायती आहे, काही भाग हा अर्धा डोंगराचा आहे, काही अर्धा भाग हायवे लगतचा आहे. अशी गावांची रचना आहे. त्याचा एकूण अभ्यास करून आपल्याला पाटबंधाऱ्यामध्ये, छोटी पाटबंधारे भागामध्ये, त्याचप्रमाणे तुमच्या सांडपाणी व्यवस्थापनामध्ये, त्याचप्रमाणे सिंचनामध्ये, त्याचप्रमाणे शालेय शिक्षणामध्ये, शाळांची झालेली दुरावस्था असेल, मॉडेल स्कूलची निर्मिती असेल, मुलांचा शाळेकडे वाढता ओघ निर्माण व्हावा यासाठी करायचं काम असेल, शिक्षकांमध्ये एक विश्वास निर्माण करून द्यायचा असेल की तुम्हाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही जे काही संरक्षण देतो आहे, जे काही तुम्हाला विश्वास देतो आहे, जे काही तुम्हाला काम करायची उभारी देतो आहे, त्यासाठी हे उपक्रम आम्ही तुम्हाला देतो आहे. तुम्ही विश्वासानं काम करा, लोकांना त्याकडे आकृष्ट करा, मुलांना आकृष्ट करा, शाळांची गुणवत्ता वाढवा, याचे उपक्रम असतील. अशा अनेकविध बाबी आपल्या खरं तर डोक्यामध्ये आहेत. समजा तुम्हाला मतदारांनी संधी दिली, आळ्याफाट्याचा जो काही महत्त्वाचा विषय आहे, कचरा प्रश्न आणि सांडपाण्याचा जो विषय आहे, उघड्या गटारी आहेत, याला न्याय मिळेल का? मी ते सांगतो यांना तुम्हाला की याच्यामध्ये सरकारकडून, राज्य सरकारमध्ये आमदार अजितदादा पवार साहेब असेल, हे उपमुख्यमंत्री पदावर काम करत आहेत. महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे. आदरणीय अतुलजी बेनके साहेब या तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी काम केले. आणि आता आमदार पदावर नाहीत, पण आमदार इतकंच त्यांचं आज त्यांना शक्ती दादांच्या रूपाने, आमदार अजितदादा पवार साहेबांच्या रूपाने त्या ठिकाणी मिळते. त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांचं पण केंद्र सरकारमध्ये, त्या ठिकाणी लोकसभेमध्ये प्रभावी स्वरूपाचं काम आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं खेचून आणता येईल.